संदीप देशपांडे यांनी मोहन भागवत यांना पत्र लिहिलेलं आहे। हिंदी अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सरसंघ चालकांना पत्र लिहिलं आहे। हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याच्या कृतीला आपण चाप बसवाल, आमचा ठाम विश्वास आहे म्हणून हे पत्र प्रपंच असा संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। ज्या पद्धतीने सरकार हिंदी भाषेची सक्ती करून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे, त्यामुळे हिंदू समाज हा एकत्र येण्याची विखुरण्याची शक्यता अधिक आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि विचारांच्या आधारावर उभी झालेली ही संघटना आहे, म्हणूनच हे सगळं सांगण्याचं धाडस करीत आहे। हिंदू धर्मामध्ये फूट पडण्याच्या कृतीला आपण चाप बसवाल असा आमचा ठाम विश्वास आहे, म्हणून हा पत्र प्रपंच। जर आपण वेळ दिली तर प्रत्यक्ष भेटून आपल्या समोर भावना व्यक्त करायला नक्की आवडेल। हिंदी मुंबईमध्ये आणि राज्यात प्रथमच शिकवल्या जाते असं नाही आहे। हिंदीच्याही शाळा या मुंबईमध्ये महानगरपालिका कित्येक वर्ष चालवत आहेत, त्यावेळेला कोणी प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये हिंदी भाषा शिकणारी मुलं 5वी ते 10वी आहेत, हे नवीन नाही आहे। माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची महती तामिळनाडूपर्यंत सांगायची असेल किंवा उत्तर प्रदेशला सांगायची असेल, माझ्या मुलांनी हिंदीत तो समजवला तर माझा महाराष्ट्र पोचणार आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्र पोचवण्यासाठी ही संपर्क भाषा हा एवढा विषय आहे, ज्यांना तो पोचवा किंवा पोचू नये याच्यावरची मतं मांडण्याचा त्यांना अधिकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।